नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुस्लिम आरक्षणाला आता मोठा झटका बसलेला असून फडणवीस सरकारने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातच पण हे आरक्षण का रद्द झाले, हायकोर्टाचे आदेश काय होते आणि याच्या राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, हेच आज आपण या व्हिडिओच्या सविस्तर माहितीमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्तिरमारे. मित्रांनो, मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देण्याची मागणी जुनीच आहे. मात्र राज्य सरकारने आता हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणांवर जे कायदेशीर प्रक्रिया सुरू होती त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकारने स्पष्ट केलेले आहे की धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानात नाही. त्यामुळे हे आरक्षण लागू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. ऐतिहासिक संदर्भ: या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण 2014मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने निवडणुकांपूर्वी अध्यादेश काढून मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलेले होते. कोर्टाचा तो निकाल जेव्हा हे प्रकरण हायकोर्टात गेले तेव्हा कोर्टाने नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केले, पण शिक्षणातील 5% आरक्षण कायम ठेवण्यास परवानगी दिलेली होती. अध्यादेशाची मुदत मात्र त्यानंतर आलेल्या सरकारने या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी पावले उचललेली नव्हती आणि तांत्रिक कारणामुळे हे आरक्षण रखडलेले होते. सरकारने आरक्षण का नाकारले? फडणवीस सरकारने या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे दिलेली आहेत. ते म्हणजे संविधानिक अडचण. भारतीय संविधानानुसार केवळ धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देता येत नाही, पण 50% मर्यादा. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मर्यादा 50% आत ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षण दिल्यास ही मर्यादा ओलांडली जाऊ शकते. इतर योजनांवर सरकारने स्पष्ट केलेले आहे की आरक्षणाऐवजी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीच्या धर्तीवर इतर शैक्षणिक योजना आणि शिष्यवृत्ती वाढवण्यावर सरकारचा भर असेल. राजकीय पडसाद म्हणजे या निर्णयामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे व यातच विरोधी पक्ष, महाविकास आघाडी आणि मुस्लिम संघटनांकडून या निर्णयाचा निषेध केला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते हायकोर्टाने शिक्षणात आरक्षण मान्य केलेले असतानाही सरकारने ते नाकारणे हा अन्याय आहे. सत्ताधारी पक्ष दुसरीकडे भाजप आणि मित्र पक्षांचे म्हणणे आहे की आम्ही केवळ कायद्यांचे पालन करत आहोत आणि तुष्टीकरणाचे राजकारण थांबवत आहोत. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा केवळ कायदेशीर नसून तो आता पूर्णपणे राजकीय वळण घेताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे मोठे पडसाद उमटून दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं? मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळायला हवे होते का, की सरकारचा हा निर्णय योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.